बघा आयोजकांच्या माध्यमातून एक विनंती आली आहे, जी लॉट्स सकाळपासून सुरू आहेत तसेच लॉट्स क्लिअर करत होतील. नेक्स्ट मॅच विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात कराड 11 बीट करून पाठीमागे चाललाय. आलाय तो डॉट बॉल. हुक केलाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. फाईन लेग रिझन आता निवडलाय. बॉल चाललाय टप्पा 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 घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सुजित खोतच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक चौकार. 4 धावा मात्र प्राप्त झाल्यात. दोन षटक समाप्त झाले. 27 धावा धावफलकावरती लागल्या. 27. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. थोडीशी गती द्यायची आहे मॅचला. स्पीडअप घ्यायचं आहे थोडंसं, कारण 20 मिनिटाचा अवधी आहे प्रत्येक इनिंगसाठी. त्यामुळे विनंती करेन 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपवणं हे अनिवार्य असेल. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर तुमचा अतिरिक्तचा वेळ. त्यामुळे वेळेचं निर्बंध पाळा मित्रांनो आणि मॅच लगेच सुरुवात करा. गोलंदाज ट्रॅकवरती तिसरं षटक. संदीप आलाय. मुटकलवाडी गावाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज असोसिएशन मॅच मध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर संदीप मुटकल, संदीप वलांगडे, गाव मुटकलवाडी, परंतु अगदी ओपनचं क्रिकेट भरपूर गाजवलंय. नजीबमुल्ला ट्रॉफी मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलंय, गोलंदाजीतून प्रभावित केलंय आणि तोच हा गोलंदाज संदीप वलांगडे. फ्लिप करण्याचा प्रयत्न पायावरती टाकलाय. अंपायर, आधीच्या ओव्हरमध्ये 3 वाईड होते की 2 वाईड होते? टोटल 3 वाईड, म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धाव्या, आधीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आणि आत्ताची बायची 1 धाव, म्हणजे टोटल धाव संख्या झाली आता 29. 29. थँक्यू. हो, जबरदस्त स्ट्रोक खोदून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॉल थोडासा अडला जातोय. तिथे आपल्याला पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉलपर्यंत फेकी केली जाईल. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील या बॉलवरती. 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या 31. 31 धावा. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक येत आहेत. अगदी प्रोटेक्शन दिलं जात आहे. फेकी केली जाईल आणि इथे पंचांचा इशारा, पंचांकडे नजरा वळवल्या जातात आणि पंच सांगतायत की हा नो बॉल आहे. हा नो बॉल आहे, त्यामुळे नो +2 अशा टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या 34. म्हणजे आता पुढचा बॉल फ्री हिट असेल. नामित संधी फ्री हिटच्या बॉलवरती बघावं लागेल. सुजित साडे फ्रीटच्या बॉलवरती षटकार चौकार येतोय, सिंगल डबल येते, पाहावं लागेल. फ्रीटचा बॉल होता, लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण सरळ पाठवून दिलाय. कोपरकरांने डी मार्ट मध्ये 15 ऑगस्टची ऑफर बघायला. बॉल चाललाय सीमा पार डी मार्टच्या दिशेने. षटकार.
टीमची धावसंख्या 44-0, 40 धावा. हो, समोरच्या दिशेने सुजित खोत, ब्रँडेड स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 6 धावांसाठी षटकार. ओहो, थोडासा दूर ठेवलाय, थोडासा दूर ठेवलाय, टप्पा थोडासा चुकतोय आणि पंच देखील शहानिशा करतात आणि सांगतात की हा वाईट बॉल आहे, पुन्हा हाताळावा लागेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं उल्लंघन सातत्याने मात्र केलं जात आहे. हो, पाठीमागच्या क्षेत्रामध्ये वॉड कॅच, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. आता बॉल हरवलाय. धुंडो धुंडो मेरी साजना, बॉल नक्की गेलाय कुठे आणि शेवटी मिळालाय. 3 धावा मिळाल्यात. कारण एकदा गवतामध्ये बॉल गेल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त 4 धावा घेऊ शकता. सरेंडर केलं तर डायरेक्ट 4 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 51. कंटिन्यू आपलं जसं सकाळपासून झालं तसंच ठेवा. हो, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 51. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि या षटकामध्ये 22 धावा खर्च करत असताना 3 षटक इथे समाप्त झालेत. आता अंतिमचं महत्वाचं षटक मात्र स्लॉगिंग षटक मात्र हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जातोय हे पाहावं लागेल. विनोद आलाय कोलिन ट्रॅक वरती अंतिमचं षटक घेऊन. यानंतरची मॅच विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात कराड 11 अशी ही मॅच असेल. वाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदित्य चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. रोहित दादांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. वाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदित्य चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मॅच स्पीडअप करायची आहे. पंचांना देखील विनंती असेल कारण 20 मिनिटाचा अवधी आहे. भरपूर वेळ जातो या मॅच मध्ये. ओहो, बीट करून पाठीमागे चाललाय. काय बॉल हाताळलाय.
या षटकाची गरज होती. हे षटक महत्वाचं होतं कारण धावांना रोख ठेवणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि त्यासाठी मात्र अंतिमचं षटक विनोदकडे दिलंय. आतापर्यंत 2 डॉट बॉल त्याने हाताळलेत. अवंत धावसंख्येने षटकाची सुरुवात केली होती परंतु चांगलं कमबॅक या षटकामध्ये. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय बॉल पर्यंत. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते टीमची धावसंख्या 53. 53 धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचते कराड दक्षिण 11. चांगला फटका आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली आहे. स्किट देखील झाले. एक टप्पा गेल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुजित खोत यांच्या बॅट मधून आलाय एक दमदार स्ट्रोक. चौकार. (57) 57 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अंतिमचे षटक 57 धावा. कराड दक्षिण 11 संघाचा स्कोर आपण बघतोय. जिथे पाहायला गेलं तर या बॉलवरती आक्रमण केलं विनोदचं तर कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. ऑन साइडला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे अगदी मिड विकेटचा. वेगाने जातोय बॉल पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहजरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी रवीने जागा सोडली होती परंतु सुजितने सांगितलं की तू थांब म्हणून. 2 धावा आल्या. 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय 59. 59 धावा. अंतिमचा बॉल. आता अंतिमच्या बॉलवरती षटकार चौकार येतोय. सिंगल डबल येते की विकेट येते हे पाहायचंय. एक टार्गेट सेट केलं जाईल या बॉल नंतर. फुल टॉस बॉल. सुजितचा फ्लिप केलाय क्लिक आणि हा ठोकलाय 6. शेवाळे ब्रदर्स चॅम्पियन ट्रॉफी शेवटच्या बॉलवरती आलाय सिक्सर. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिली इनिंग इथे समाप्त झाली आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. कराड दक्षिण 11 संघ 65. विजयासाठी लक्ष्य 66 धावांचं. येणारे बॉल 24 आणि अखंड शावडी संघाला करायचे आहेत. त्यामध्ये धावा 66. 24 चेंडू 66 ची गरज. लगेच कराड दक्षिण 11 आपल्याला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे. लगेच लाईनअपने मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे. खूप चांगली बहारदार खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली सुजितच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग. 43 धावांची बहारदार खेळी सुजितच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाली. अप्रतिम बॅटिंग लाईन. चला कराड दक्षिण विनंती करेन लगेच मॅच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. ताबा घ्यायचंय. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 66 धावांचा पाठला करायचा आहे अखंड शावडी 11 संघाला. येणारे 24 बॉल आणि 66 धावांची गरज असेल. खूप चांगली क्रीडा स्पर्धा शेवाळे ब्रदर्स चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 2 अनुभवत आहे. ग्रुप ए म्हणजे 2 गाव 1 संघ. या ग्रुप मधून अगदी फर्स्ट हाफ आपण पाहिला आणि फर्स्ट हाफ मध्ये तिथे मानेवाडी आणि मराठवाडी हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. सेकंड हाफ असोसिएशन अंतर्गत संघ बी ग्रुप आणि बी ग्रुप मध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर दुसरी मॅच सुरू आहे. अखंड शावडी 11 आणि त्यांच्या विरोधात कराड दक्षिण. लक्ष समोर ठेवले कराड दक्षिण अखंड शावडी 11 संघासमोर 66 धाबांचं आणि कशा पद्धतीने मात्र पाठला होईल. टीम शावडी 11 अखंड शावडी प्लीज बॅट्समन पाठवा लगेच.
20 मिनिटाचा अवधी आहे, कारण अजून मॅचेस बाकी आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 66 धावांचा पाठलाग करत असताना मात्र प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थातच स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय संतोष मगदुम मुंबई पोलीस आणि 9 सेकंड एंडला संदीप वलांगडे आणि बॉलर गणेशवाडी एक्सप्रेस अर्थातच अंकुश. पहिला बॉल अंकुशचा. संतोष साडे. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॉल हातातून निसटलाय आणि नो बॉलचा इशारा पंचांचा. नो +1 म्हणजे आता पुढचा बॉल फ्री हिट असेल. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती मात्र नो बॉल आलाय आणि 2 धावा धाव फलक अगदी खातं अकाउंट ओपन झालंय. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल हवेत खेळलाय हा बॉल. कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु तिथे एकच धाव. सिंगल येते. टीमची धावसंख्या 3. या धावसंख्येवरती 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. बा 10 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॉल पाठीमागे चाललाय. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. जोकिंग पत्करले. वेगाने बॉल हाताळलाय, परंतु अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संदीपच्या बॅट मधून एक मोठा प्रहार आलाय. एक मोठा फटका जरूर आलाय. सातत्याने आक्रमक भूमिका बजावत असताना मात्र हा फलंदाज सातत्याने मात्र पाहायला मिळतो आणि हो जबरदस्त. संदीपच्या बॅट मधून हा मोठा ब्लास्ट आलाय. बिग हिट. षटकार.
उपवासाचं कोण आहे आम्हाला तर चांगला बॉल पहिलं षटक इथे संभवत होत असताना मात्र जरूर पाहायला मिळतं. मॅच स्पीडअप करा बघा. टीम मीटिंग नको. कराड दक्षिण 20 मिनिटाचा अवधी आहे. अन्यथा फायनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून हा कॉल आहे. टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 18 या धावसंख्येवरती. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. कॅचचा प्रयत्न होता परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. रवीवरती आक्रमण चढवलंय आणि आता संतोष देखील मोठ्या फटक्यासाठी जातोय. बॅटला ब्रश झालाय. बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव. सिंगल. चांगला फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि जिथे पाहायला गेलं तर थोडीस गफलत झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. ट्वेंटी 27 धावा. अप्पर कट केलाय. सुरेख फटका. पॉइंटला उडवलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंच शहानिशा करतायत आणि सांगतायत की हा षटकार आहे. काय फटका लगावलाय. अविनाशजी शेवाळे वेलकम. संपूर्ण शेवाळे ब्रदर्स या ठिकाणी उपस्थित झालेत. चॅम्पियन ट्रॉफी हो बीट करून पाठीमागे हा टप्पा. ही लेन टाकावी लागेल.
किती झाला बरोबर सांगा आता व्यवस्थित सांगा तर लपड होईल 33 ना 33 धावा जबरदस्त स्ट्रोक काय फटका लगावलाय संदीप वलांगडे थांबायला नाव घेत नाहीये शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि षटकाराने टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त झाल्यानंतर जाऊन पोहोचते 39 12 चेंडू 27 ची गरज आहे चला स्पीडअप घ्या थोडस स्पीडअप घ्या 12 चेंडू 27 हव्यात 12 चेंडू 27 करायचे आहेत बघावं लागेल आता कोणता गोलंदाज वापरला जातोय कारण या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवणं गरजेचं आहे या षटकामध्ये धावा थांबवल्या गेल्या तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीम वरती परंतु हे दोन्ही बॅटर अगदी तुल्यबळ वापरलं जातंय मनगडाचा जोर वापर आक्रमक भूमिका बजावण्यामध्ये हे दोन्ही बॅटर परंतु अजून आपण जर पाहायला गेला विचार केला या मॅचचा तर कुठल्याही फलंदाजाला विकेट घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये गोलंदाज दीपक लोहार आलाय बुमरा फ्लिप केलाय बॉल पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग स्टॉपचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय फाईन लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला तिथे 2 धाबा डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झालाय 2 धाबा कंप्लीट होत असताना दीपक लोहार बुमरा या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज ऍक्शन देखील सेम पाहू शकता भारतीय टेनिस क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीपक बुमरा या नावाने आपण पाहिलंय आणि ते अशीच पद्धतीचे ऍक्शन या दीपकशी मात्र जरूर पाहायला मिळते जसप्रीत बुमरा सारखी ही ऍक्शन येणारे 11 बॉल 25 ची गरज 11-25 चं समीकरण 11-25 ची गरज असताना हा बॉल खोलात टाकलाय खोदून काढलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केलाय 10-25 10-25 ची गरज असताना हा बॉल अतिरिक्त उचली घेतली आहे आपटी बार पाहायला मिळाला आपटला या बॉलला व्हाईट बॉलचा इशारा अंपायरने दिलाय 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दंडित केलं जात आहे पुन्हा टाकावा लागेल 10-24 ची गरज थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय अगदी लेग स्टिक्सच्या बाहेर टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल या धावा रोखाव्या लागतील जिथे 2 बॉल चांगले हाताळले परंतु 2 बॉल खराब देखील हाताळलेत जबरदस्त स्लॉट मध्ये पाठवून दिलंय पार्किंग प्लॉट मध्ये प्लॉटच्या बाहेर इट्स अ ह्यूज हिट संतोषच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक षटकार 9 चेंडू आता 17 हव्यात लोअर फुल टॉस बॉल होता आक्रमण करण्याचा प्रयत्न
बॉल पाठीमागे चाललाय, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होईल का नाही, थांबवलंय संदीप यांनी. एका धावेवरती समाधान मानलंय. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 50. अर्धशतक कंप्लीट झालंय अखंड शाहूवाडी 11 संघ. आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील. 8 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. 8-16चं समीकरण. आठ 16ची गरज होती. बॉल हवेत आहे. रवी बॉलच्या खाली जातोय आणि सहजासहजी कॅच सोडणार नाही. लगा 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 440 वोल्टचा धक्का लागतोय, करंट लागतोय. महत्वाची विकेट होती आणि महत्वाचा मासा गळाला लागतोय. जावं लागेल माघारी. संदीप वालांगडे बॅक टू दी पॅव्हिलियन. इनट नंबर 3 मध्ये विकास शिर्के येतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. इनट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. जिथे मात्र पाहायला गेलं तर संदीप वलांगडे अगदी एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये फटक्यामध्ये. ताकद थोडीशी अपुरी पडली आणि अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेला हा फटका. आणि रवी यांनी मात्र कुठलीही चुकी केली नाहीये. चांगला झेल तिथे पकडलाय. 7-16चं समीकरण. फुल टॉस बॉल. फुल टॉसला माफी नाहीये आणि इथे नो बॉल आणि नो प्लस षटकार. बाय 1 गेट 1 फ्री. 15 ऑगस्टची ऑफर चालू आहे भाई. रिव्ह्यू जरूर घेतला गेलाय बीमर साठी. के स्पोर्टच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले बघू शकता. काय घडलंय या बॉलवरती. अगदी बीमर साठी मात्र हा दिलाय आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा आणि नो प्लस षटकार. टोटल 7 धावा आणि 7 धाव्यानिशी टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 57. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये करायचे आहेत धावा 9. 7 चेंडू 9ची गरज. हा चांगला बॉल हाताळलाय. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावा करायच्या टीम अखंड शाहूवाडी 11 संघाला. मॅच बनली आहे या षटकाराने. मॅच बनवले या षटकाराने. 6 चेंडू आता 9 करायचे. मॅच स्पीडअप करा. बघा मित्रांनो 20 मिनिटाचा अवधी होता आणि शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटात तुम्हाला 6 चेंडू हाताळायचे आहेत. टायमर ऑन आहे. मॅच स्पीडअप करायची आहे. शेवटचं अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक. सुचित सुचित शिंगण आलाय. एक अनुभवी गोलंदाज कराड दक्षिण 11 संघाचा. जबाबदारी स्वीकारले. महत्वाचं जबाबदारीचं षटक. 6 चेंडू करायचे आहेत 9 धावा. स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय संतोष मखदूम. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. 6-9ची गरज.
इनसाइड आउट फटका, एकटा बागेत, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुस्तकी फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. कॉपी बुक स्ट्रोक. काय ड्राईव्ह लगावलाय मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि संतोषचं कव्हर ड्राईव्ह पाहण्यासारखं होतं. जबरदस्त स्ट्रोक. चौकार आलाय. 5 चेंडू 5 करायचे आहेत. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 5 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. विकेट महत्वाची आहे. लॉफ केलंय बॉलला. बॉल जाईल. सामना फिनिश. मॅच फिनिश. सामना फिनिश केलाय संतोष मखदूमने. चला अखंड शावडी 11 कॅप्टन या टॉस साठी लगेच आणि